पाहतोय या ठिकाणी जरांगेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। दुसरीकडे एक दिवसाची परवानगी दिली तर मागण्या सुद्धा एकच दिवसात पूर्ण करण्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान आंदोलकांची कमाल संख्या 5000 ही पाळणं बंधनकारक असेल असं जरांगेंना आंदोलन करण्यासाठी परवानगी देत मुंबई पोलिसांनी म्हटलंय। यासोबतच आंदोलनाची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल। आंदोलनासाठी एका वेळी फक्त एका दिवसाचीच परवानगी असेल। शासकीय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी नसणार आहे। आंदोलकांना ईस्टर्न फ्रीवेनं वाडी बंदर जंक्शन पर्यंत पोहोचता येईल। मुख्य आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनं आझाद मैदानात जातील। इतर वाहनांसाठी शिवडी, एशेड आणि कॉटन ग्रीन परिसरात नियोजन असेल। आणि अशा या अटी शर्थींसह आता जरांगेंना या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। नियमांचं आम्ही पालन करणार असल्याचंही जरांगेंनी दुसरीकडे स्पष्ट केलंय। मात्र आम्ही बेमुदत आंदोलन करणार असल्याचं जरांगे म्हणतात। तर एक दिवसाचं आंदोलन नसेल, बेमुदत आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। नियमांचं आम्ही पालन करणार असंही जरांगे म्हणतात। दुसरीकडे एका दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर एका दिवसाची परवानगी दिली तर मागण्या सुद्धा एका दिवसात पूर्ण करा असंही जरांगेंनी म्हटलंय। त्यामुळे आता सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।